ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 17. मृत्यूसमयी ईश्वराचं स्मरण. द्विविध मुक्ती. मोक्षाकडे जाणारे 4 मार्ग. मृत्यूसाठी पवित्र काळ. ज्याच्या मनात माझ्याखेरीज दुसऱ्या कशाचाही विचार येत नाही, जो माझं नित्य स्मरण करतो, ज्याचा मृत्यूसमयीचा श्वास मस्तकावरील रंध्रातनं बाहेर पडतो, तो माझ्यातच येऊन पोचतो. मी लोकांच्या तितकाच समीप आहे जेवढे ते माझ्या समीप येतात. अर्जुना, ज्याला माझं कधी विस्मरण होत नाही त्याला मी विसरणं कसं शक्य आहे? विस्मरण हा मानवी दुबळेपणा आहे, ईश्वराचा नव्हे. योग, आध्यात्मिक साधना किंवा ज्ञान यांचीसुद्धा जरुरी नाही. खूप दुर्बल असल्याने हे सोडून दिलं तरी हरकत नाही, किंवा शक्ती असूनही त्यावर आरूढ व्हावं असं वाटत नसेल तरी काही बिघडत नाही. योग किंवा आध्यात्मिक साधना याबाबत मी विचारणार नाही. तुमचं मन माझ्यावर केंद्रित व्हायला हवं एवढंच मी म्हणेन. तुमचं मन माझ्यावर केंद्रित करा, मला समर्पित व्हा एवढंच मी सांगतो. आध्यात्मिक साधकाची ईश्वराप्रत कमीत कमी निदान समर्पित वृत्ती नसेल तर मला आश्चर्य वाटतं की त्याची आध्यात्मिक शिस्त काही करू शकेल का? जर तुम्ही युक्तिवाद केलात की आमच्याकडे मनाची शक्ती नाही, तर मग पोकळ कल्पना, कुटुंबाची निष्फळ दिवास्वप्न, भविष्य, कीर्ती यासाठी समर्पित करायला मनाची शक्ती येते कुठून? हीच शक्ती त्या परमोच्च समर्पणासाठी वळवता येत नाही का? विषकारी अशा वैयक्तिक उपभोगासाठी लोक सहजपणे आपले सगळं काही देतात, पण त्यांचे विचार, भावना, कृती हे ईश्वराप्रत समर्पित करावं असं आवाहन केल्यास जणू एखादा पहाड कोसळत असल्याप्रमाणे तक्रार किंवा दावा करतात. त्यांच्या दृष्टीने भाजी बाजारात जसं हिरव्या भाज्या सहजपणे मिळतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करणं सोपं आहे. इतक्या सहजपणे त्यांना बंधनातनं सुटका हवी असते. त्यांची ओढ जास्त नसते, पण इच्छा मात्र आध्यात्मिक क्षेत्रात खूप काही मिळवावं अशी असते. ते आध्यात्मिक तपापेक्षा तमामध्ये जास्त बुडालेले असतात, पण त्यांना फळ मात्र आध्यात्मिक तपाचं हवं असतं. त्या फळाची ज्यांना खरोखरी अंतःप्रेरणेने ओढ लागलेली आहे त्यांनी सर्व अडथळे, आकर्षणं, मोह, संशय, निराशा यावर मात करून परमेश्वराच्या चिंतनात राहिलं पाहिजे. मग परमेश्वर त्यांना दूर ठेवणार नाही. त्या साधकाला तो स्वरूपतेचं स्थान देईल असं वर्णन आहे. मी परमेश्वर आहे, तू म्हणजे मीच आहे, आपण एकच आहोत, अहम ब्रह्मास्मी. तो साधक या एकरूपतेचं अखंड चिंतन करील. मग अर्जुनाने विचारलं, तू म्हणालास की फक्त परमात्म्याचं चिंतन, त्याची एकाग्र भक्ती ही सोपी आहे, त्याहून काही अवघड गोष्टीची गरज नाही. तू असंही म्हणालास की ज्यांनी हा सराव केला त्यांना तू प्राप्त होतोस, पण तुझ्या प्राप्तीचा नेमका लाभ काय? कृष्ण हसला आणि म्हणाला, अर्जुना, त्याहून दुसरा मोठा लाभ कोणता असेल? हे यश मानवाला महात्मा करतं. आता तू पुन्हा विचारशील की महात्मा होण्याचा लाभ काय? ऐक, सामान्य माणसाहून महात्मा हा खूप वरच्या श्रेणीचा असतो. सामान्य माणूस हा शरीरामध्ये, जीवामध्ये स्थिर झालेला असतो. तो स्वतःला शरीर, श्वास, विशिष्ट लहर यांच्याशी एकरूप मानतो आणि मग सुखदुःख, यश अपयश हे प्रत्येक अनुभवातून घेतो. शांतता आणि वादळ यातील धक्क्यात स्वतःला बांधून घेतो. अशा द्वंद्वाच्या विरोधी गोष्टींच्या अनुभवापासून महात्मा मुक्त, वरती आणि पलीकडे असतो. विशिष्ट वस्तूंशी एकरूपतेपासून त्याने स्वतःला मुक्त केलेलं असतं आणि तो व्यापक, चिरंतन, न बदलणाऱ्या अशा ब्रह्मामध्ये एकरूप झालेला असतो, शरीराशी नव्हे. महात्मा हे जाणतो की आत्मा हा शरीरापुरता मर्यादित नाही, तो सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे. तो अनुभवतो. महात्मा हा तमस, वासना या दोषांपासून मुक्त असतो. मंद किंवा इच्छांनी प्रेरित नसतो. त्या महात्म्याचं शुद्ध चैतन्य आसक्ती किंवा द्वेष यांनी डळमळत नाही. हल्ली अनेक लोक स्वतःला याप्रमाणे समजतात, पण त्यांचं हृदय शुद्ध नसतं. त्यांचं चैतन्य कपटाने दूषित झालेलं असतं. मात्र शुद्ध हृदय असेल त्यांना पुन्हा जन्म किंवा मृत्यू नाही. पृथ्वीवर पुन्हा येण्याच्या कोणत्याही बंधनाखाली ते नसतात. ते शुद्धत्व प्राप्त केल्याखेरीज जन्ममृत्यूच्या फेऱ्या टाळता येत नाहीत.
मग तुम्ही कितीही पुण्यकारक कृत्य केलेली असोत, तुमचं आध्यात्मिक स्थान उंच असो, तेजस्वी स्वर्गही तुम्ही प्राप्त केलेला असो, जे परब्रह्मामध्ये एकरूप झाले आहेत त्यांनाच कालातीत अशा माझी प्राप्ती होते आणि माझ्यात विलीन झाल्याने बंधनातनं मुक्त होतात. त्यावर अर्जुनाने त्याला चिंतेत टाकणारी शंका विचारली. असं जर असेल तर स्वर्गात पोचले त्यांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नसते असं उपनिषदात का म्हटलं आहे? नेमका कोण मुक्त होतो ते स्पष्ट करावं. अर्जुना, उपनिषदांमध्ये 2 प्रकारची मुक्ती सांगितली आहे. एक सद्योमुक्ती म्हणजे त्याच क्षणी मुक्ती आणि क्रममुक्ती. सद्योमुक्तीलाच कैवल्यमुक्ती असंही म्हटलं आहे. या मुक्तीसाठी स्वर्गाची इच्छा धरावी लागत नाही, त्याच क्षणी मुक्ती मिळते, टप्प्याटप्प्याने नाही. ही मुक्ती म्हणजे कायमस्वरूपी प्राप्ती आहे. ज्यांना हे कैवल्य प्राप्त होतं ते चिरंतन परमात्म्यामध्ये विलीन होतात. दुसऱ्या प्रकारची मुक्ती ही बदलणारी असते. मिळवलेल्या पुण्याचं फळ संपलं की स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. असे आत्मे विलीन होत नाहीत. अर्जुनाने मध्येच विचारलं, ते आत्मे पूर्ण एकरूप होतात, मुक्त होतात म्हणजे नष्ट होतात, बरोबर ना? लय आणि नाश यात काही फरक आहे का? पार्था, नाही. लय म्हणजे नाश नव्हे. विलीन होणं याचा अर्थ वेगळेपणाने न दिसणं. मग एखादी वस्तू नष्ट होताना ती अदृश्यच होते, नंतर ती दिसत नाही. पण एखादी वस्तू दृष्टीच्या टप्प्यापलीकडे आहे याचा अर्थ ती नष्ट झाली असं म्हणता येईल का? नाही. पाण्यात टाकलं की साखरेचा ढीग किंवा मीठही दिसेनासं होतं, पण ते दिसत नाही म्हणून नष्ट झालं असं म्हणायचं का? की ते विलीन झालं असं म्हणता येईल? ते तिथे असतंच, चवीवरनं ते कळतं. त्याचं रूप नष्ट झालं पण गुण मात्र तिथेच राहिले. त्याप्रमाणेच आत्मा हा ब्रह्मामध्ये विलीन होतो, त्याचा नाश होत नाही. याप्रमाणे आत्मा जर विलीन झाला नाही तर तो स्वर्ग पृथ्वी यात हिंडत राहील. काही काळ स्वर्गात तर पुन्हा पृथ्वीवर येऊन मोक्षासाठी पुढे प्रयत्न. अर्जुन अजूनही संशयग्रस्त होता. तो म्हणाला, कृष्णा, तू म्हणालास की केवळ स्वर्गच नव्हे तर ब्रह्मलोकसुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रापासून लोकांना वाचवू शकत नाही. मग मोक्षाचा राजमार्ग कोणता? तुला असं म्हणायचं आहे का की जे स्वर्गासाठी प्रयत्न करतात त्यांनी तेवढ्यावरच समाधानी राहावं? कृष्णाने उत्तर दिलं, पार्था, या स्वर्गाच्या पलीकडे अशी एक अवस्था आहे की तिथे ऱ्हास नाही. तिथे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. या मार्गातील किंवा अवस्थेतील आनंद माहिती नसल्यानेच लोक एकतर वाकड्या किंवा सोयीच्या मार्गाने जातात. योग्य आणि अयोग्य मार्ग कोणता यातला विवेक ते जाणत नाहीत. 4 मार्गांचा उपयोग माणूस करीत असतो. 1. कर्मातीत म्हणजे कर्माचा परिणाम न होणारा. 2. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न धरता आणि परिणामापासून विचलित न होणारा. 3. सकाम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा धरून त्याचा उपभोग घेणारा. 4. कर्मभ्रष्ट म्हणजे नियंत्रण नसलेलं कर्म. जे कर्माच्या पलीकडे गेलेले असतात ते जिवंतपणीच मुक्त होतात, जीवनमुक्त. ज्ञानरूपी अग्नीने त्यांची सर्व कर्म भस्मसात होतात. कर्माची प्रेरणा ज्ञानाने जळून जाते. त्यांना त्यानंतर विधिनिषेध यांची आवश्यकता उरत नाही. त्यांना दानधर्म, व्रतवैकल्य यांची आवश्यकता नसते. ते जे करतील, विचार करतील, त्यांना वाटेल ते सर्व ईश्वरी, पवित्र, सद्गुणी आणि मानवजातीला लाभदायकच असतं. पृथ्वीवरचं त्यांचं प्रत्येक पाऊल अत्यंत पवित्र. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा ईश्वराचाच शब्द होईल. मृत्यूनंतर त्यांचा प्राण त्यांना स्वर्गादी लोकात नेणार नाही. शारीरिक आवरण पडून गेल्यावर ते तात्काळ ब्रह्मामध्ये विलीन होतात. त्यांना संपूर्ण मुक्ती, ब्रह्माची प्राप्ती आणि तात्काळ मोक्षप्राप्ती होते. आता दुसरा गट. हे लोक फळाची अपेक्षा न करता कर्म करतात. मोक्षाची इच्छा असणारे मोक्षमार्गावर जागृत असतात आणि तो मिळवण्यावर ठाम असतात. त्यांची प्रत्येक कृती ही ईश्वरचरणाची पायरी असते. त्यामुळे ते कधीही वाईट कर्म करत नाहीत. नंतरच्या फळाकडेही ते बघत नाहीत. ते मिळावं न मिळावं ही गोष्ट त्या ईश्वरावर सोपवतात. लौकिक गोष्टींनी ते प्रेरित झालेले नसतात किंवा स्वर्गीय भोग मिळावेत अशीही त्यांची इच्छा नसते. ऐहिक जगाच्या बंधनातून मुक्ती हेच त्यांचं लक्ष असतं. श्रद्धा आणि साधना या प्रमाणात त्यांना ईश्वरकृपा प्राप्त होते. 3ऱ्या गटाची सर्व कर्म
ही फळ मिळवण्याच्या हेतूने प्रेरित असतात. यशस्वीपणे ते फळ कसं मिळेल याकडे त्यांचं लक्ष असतं. तिथपर्यंत ते शास्त्रानुसार कृती करतात. पापयुक्त निषिद्ध कर्म ते करत नाहीत. एखाद्या कर्मातून पुण्य किती मिळेल, आनंद किती मिळेल, स्वर्ग कसा मिळेल हे ते बघतात. या जगातून जाताना असे लोक इहलोकाच्या वरच्या लोकात जातात, कारण तो त्यांना हवा असतो आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला असतो. पुण्य संपेपर्यंत ते तिथे राहतात आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं. चौथ्या गटाला आचरणाच्या कोणत्याही नियमाचं मार्गदर्शन नसतं. नियम, गुणदोषाचा विवेक, बरोबर चूक, योग्य अयोग्य यातील तारतम्य नसतं. त्यांना नरकाची भीती नसते आणि स्वर्गाशी संबंध नसतो. दुष्टांची भीती नसते आणि परमेश्वराबद्दल आदर नसतो. शास्त्रग्रंथाबद्दल पूज्य भाव नसतो आणि धर्माची दृष्टी नसते. मनुष्य रूपातले पशु असं त्यांचं वर्णन करता येईल. बहुतांशी लोक हे अशा दुर्दैवी गटाचे सदस्य असतात. क्षणिक सुखाच्या, थोड्याशा आनंदाच्या, अनित्य उपभोगाच्या आणि तात्कालिक सुखसोयीच्या मागे ते धावतात. मनुष्याच्या रूपातली माकडं म्हणणं ही मोठी चूक ठरेल, कारण माकडं फक्त एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतात किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. दुसऱ्या फांदीवर जाण्यापूर्वी ते स्वतःला आधीच्या फांदीपासून मुक्त करतात. पण हे लोक जास्त करून एका पानावरून दुसऱ्या पानावर जाणाऱ्या आणि आधीचं पान सोडण्यापूर्वी पुढच्या पानावर अवयव पक्के करणाऱ्या सुरवंटासारखे असतात, कारण तोपर्यंत आधीच्या पानावर ते असतात. या जन्मातील कर्मावर त्यांचा पुढचा जन्म ठरतो. हे जग सोडण्यापूर्वीच तो जन्म कुठे आणि कसा ते ठरतं. नवीन जागा त्यांच्यासाठी तयार असते, कारण तिथे त्यांनी आधीच पाय रोवलेले असतात. पुढची जागा निश्चित करूनच ते या जगाचा ताबा सोडतात. असे लोक जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतात. जन्माला येणं आणि मरणं. अर्जुना, चांगलं जीवन आणि योग्य शेवट यांची खात्री देणारे पवित्र क्षण आयुष्यात असले पाहिजेत. उदाहरणार्थ, योगी हे कोणत्याही वेळी नव्हे तर पवित्र क्षणांनाच देहत्याग करतात. म्हणून तर लोक म्हणतात की चांगल्यासाठी मृत्यू हा साक्षी आहे. मृत्यूसाठी सुद्धा पवित्र क्षणांची निवड करायला हवी. अर्जुनाने विचारलं, कृष्णा, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी शरीर हे मृत्यूच्या केव्हा स्वाधीन करावं आणि तो टाळण्याचा काळ आणि वेळही सांग. कृष्णाने उत्तर दिलं, पार्था, तू प्रश्न अगदी योग्य वेळेला आणि शीघ्र विचारलास. तुझ्या बुद्धीने मी चकित झालो आहे आणि मला आनंदही झाला. काही वेळा तुझ्या अज्ञानाने मला हसवलं पण होतंस. तुझा अहंकार आणि आसक्ती यांनी संभ्रम होतो. तो जाऊ दे. आता तुझ्या प्रश्नाकडे वळू. जे योगी फळाची अपेक्षा न ठेवता साधना करून हे जग सोडतात ते दिवसाच्या तेजात मृत्यूकडे जातात. प्रकाश असताना महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांचा काळ त्यावेळी सुरू असतो. तेज ही त्यांची प्रथम अवस्था असते, म्हणून हा देवयान मार्ग म्हणून ओळखला जातो. तसंच वेदात अग्नी हा अर्चिस म्हणून ओळखला जातो. हा मार्ग अग्नी किंवा सूर्यकिरणांनी सुरू होत असल्याने त्याला अर्चिरादी मार्ग असंही म्हणतात. हे योगी तेजातून येतात. तेजातून प्रवास करत ते तेजातच विलीन होतात. त्यांना ब्रह्माची प्राप्ती होते. त्यांना पुनर्जन्म नसतो. जे योगी फळावर दृष्टी ठेवून साधना करतात ते धूम्रमार्गाने रात्री महिन्याच्या कृष्ण पक्षात दक्षिणायनाच्या 6 महिन्यातून जातात. सुरुवातीला धूम असलेल्या मार्गाने ते स्वर्गात पोचतात आणि ज्या फळासाठी कर्म केलं ते फळ भोगतात. जेव्हा पुण्याचा साठा संपतो तेव्हा ते पुन्हा जन्माला येतात. या दोन्ही गटांना योगी असं म्हणतात. जोपर्यंत साधक आणि प्रगतिशील कर्म करणारे या जगात आहेत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व असेल. इथे एक प्रश्न उद्भवतो की महिन्याचा शुक्ल पक्ष हा पवित्र का, कृष्ण पक्ष का नाही? जेव्हा शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष नसेल अशा वेळी जे मृत्यू पावतात त्यांचं काय होतं? ही शंका योग्य असून त्यांचं उत्तर प्रत्येकालाच मिळायला हवं. आता शुक्ल पक्ष म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. या पक्षात 15 दिवसात चंद्राचा प्रकाश प्रतिदिनी वाढत जातो. पण चंद्रप्रकाश आणि माणसाचा मृत्यू याचा संबंध काय? चंद्र हे माणसाच्या मनाचं प्रतीक आहे. मनापासून चंद्रमा जन्माला आला. मनसो चंद्रमा अजायत. त्यामुळे शुक्ल पक्ष हा आध्यात्मिक दृष्टीने मनाची प्रगती दाखवतो. दैवी शिस्तीत पूर्ण चंद्र हा त्या यशाची पूर्णता दाखवतो. त्यामुळे शुक्ल पक्ष हा असा काळ आहे
की ज्यात आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते. शरीरासाठी दिसणारा दृश्य चंद्र तर प्रतिकात्मक चंद्रदेवता ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे. स्वतःची आत्मतत्वाची जाणीव वाढत असताना त्यामुळे मनाचं तेज वाढतं. हेच शुक्ल पक्ष यातनं सुचवलं आहे. आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांचं काय? त्याबद्दलही शंकामुक्त हो. प्रत्येक विधीचा अर्थ जाणून केलेली पूजा किंवा प्रत्येक टप्पा जाणून आध्यात्मिक शिस्तीचा सराव यामुळे हृदय परिणामकारकरित्या शुद्ध होतं आणि शंकेच्या साखळ्या सैल होतात. उत्तरायणाच्या काळात ढगाचा ठिपकासुद्धा नसतो, आकाशात धुक्याचा पडदाही नसतो किंवा सूर्य पूर्ण तेजाने झळकत असतो. हा त्याचा सामान्य अर्थ झाला, पण त्यात सूक्ष्म अर्थसुद्धा आहे. हृदय म्हणजे अंतर्यामीचा अवकाश, तिथे तेजाळणारा सूर्य म्हणजे बुद्धी. जेव्हा अज्ञानाचे ढग, अहंकाराचं धुकं आणि आसक्तीचा धूम त्या अवकाशात पसरला की बुद्धिरूपी सूर्य झाकला जातो. वस्तू अंधुक आणि चुकीच्या दिसतात. सूर्याच्या उत्तरायणाच्या काळात अंतर्यामीचं आकाश स्वच्छ असतं आणि सूर्य पूर्ण तेजाने तळपत असतो. ज्ञानभास्कर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सूर्याचा संबंध नेहमी ज्ञान आणि बुद्धी यांच्याशी जोडलेला असतो. शुद्ध हृदयात तळपणाऱ्या सूर्याच्या तेजाचं साधन होऊन मृत्यू पावणारे लोक पुनर्जन्मातून मुक्त होतात. ते आधी सांगितल्याप्रमाणे अर्चिरादी मार्गाने जातात आणि परब्रह्मात विलीन होतात. सूर्याच्या दक्षिणायनाच्या 6 महिन्यात ज्यांचा मृत्यू होतो त्यांचं दैव या उलट असतं. हृदय धूर, धुकं, ढग यांनी भरलेलं. सूर्य झाकला गेलेला असतो, त्याच्या तेजाला झळाळी नसते. कृष्ण पक्षात चंद्राच्या कला कमी होत जातात, म्हणजे प्रतिकात्मकदृष्ट्या ईश्वराकडे जाणारे विचारही क्षीण होतात. प्रतिपदेची रात्रही अंधाराने वेढलेली असते आणि सर्व आध्यात्मिक प्रेरणा पराजित होतात. अज्ञानाच्या धुराचा जाड थर मनावर बसतो. हा कृष्ण पक्ष याचा अर्थ आहे. जे अशा अपवित्र वेळी मृत्यू पावतात त्यांचा परिणामही अपवित्र होतो. जय साईराम.